नमस्कार. आजचा व्हिडिओ आहे बघा ब्रिकवर्कवरती आहे. म्हणजे याच्यापूर्वी जे आहे आपण ग्राउंड बीमची कास्टिंगबद्दल पाहिलं होतं. ग्राउंड बीमपर्यंत जे आहे आज रोजी बांधकाम आलेलं आहे. तुम्ही बघू शकता हे आहे ग्राउंड बीम. आता याच्यावरती जे आहे ते विटाचं बांधकाम करणे आपण बघू शकता, व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत असेल. तर ग्राउंड बीमच्या नंतर आपल्याला ब्रिक वर्क करायचं आहे. तर आता एक सर्वसाधारण प्रश्न असा राहतो की रस्त्यापासून किती उंचीवर जे आहे ते आपलं घराची उंची असायला पाहिजे किंवा घराची चौकट असायला पाहिजे, त्याच्यावरती आज हा व्हिडिओ आहे. तर मी कमीत कमी देखील सांगतो आणि जास्तीत जास्त देखील तुम्हाला सांगतो की हा जो रोड आहे, हा आपल्याला दिसत असेल, हा रोड आहे. तर या रोडवरून ह्या रोडपासून किमान जर हा रोड जर कॉन्क्रीटचा जर बनलेला असेल, जसं की आपण बघू शकता व्हिडिओमध्ये, हा जो रोड आहे हा कॉन्क्रीटचा आहे. आणि हा कॉन्क्रीटचा रोड असल्यामुळे याला मिनिमम घराची उंची जी आहे ते आपल्याला 2 फूट घेता येईल. 2 फूटपेक्षा कमी घेता येणार नाही. कारण जर 2 फूटपेक्षा आपण जर कमी घराची उंची घेतली तर सेप्टिक टँकचं जे आउटलेट आहे ते जे ड्रेनेज आहे आपली, त्या ड्रेनेजमध्ये जाणार नाही. त्याच्यामुळे किमान रोड लेवलपासून कॉन्क्रीटचा रस्ता जर बनलेला असेल तर त्याच्यावर एक किमान 2 फूट उंचीवर आपण जे आहे घराची उंची किंवा घराची चौकट बसवू शकतो. आणि दुसरा याच्यामध्ये एक प्रश्न असा राहतो की जर कॉन्क्रीटचा रस्ता नसेल आणि जर माती असेल, म्हणजे कॉन्क्रीटचा रस्ता हा झालेला नसेल, तर मग त्यावेळेस घराची उंची किती घ्यायची? तर त्याचं उत्तर असं आहे की जर कॉन्क्रीटचा रस्ता जर झालेला नसेल आणि मातीचा रस्ता असेल तर आपल्याला किमान कमीत कमी आपल्याला 4 फूट उंची घ्यावी लागणार आहे. कारण 1 ते 1.5 फुटाचा जो आहे तो रोड होईल आणि मग वरती जे आहे 2.5 फुटाच्या जवळपास आपल्या घराची जी आहे ती उंची राहील. तसं तर आपण म्हणजे मॅक्सिमम जर पाहिलं कच्चा रस्ता असेल तर आपण 5 फूट देखील उंची ठेवू शकतो. म्हणजे एक सेफ साईड 5 फुटापर्यंत सफिशियंट आहे. परंतु कॉन्क्रीटचा जर रस्ता झालेला असेल तर मिनिमम 2 फूट आणि मॅक्सिमम तर आपण म्हणजे 4 फूट किंवा 5 फुटापर्यंत देखील घेऊ शकतो किंवा 6 फुटापर्यंत घेऊ शकतो. आता प्रॉब्लेम असा आहे की कॉन्क्रीटचा रस्ता झाल्यानंतर 6 फूट उंचीचं जर आपल्याला जर घर घ्यायचं असेल किंवा आपलं प्लिंथ बीम जर घ्यायची असेल 6 फुटावर, तर आपल्याला काय करावं लागतं की खाली एक ग्राउंड बीम दिलेली राहते आणि त्याच्यानंतर पुन्हा एक सेंटरमध्ये 3 फुटाच्या जवळपास एक आपल्याला पुन्हा एक ग्राउंड बीम द्यावी लागेल, ज्याची की उंची, लांबी आणि रुंदी ही 9 इंच बाय 9 इंच किमान असली पाहिजे. त्यामुळं काय होतं की जर घर उंच करायचं असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये ग्राउंड बीम ह्या वाढत जातील. म्हणजे 10 फुटापर्यंत जर उंची घ्यायची असेल तर प्रत्येक 3 फुटावरती एक ग्राउंड बीम 9 इंच बाय 9 इंचाची अशा तुम्हाला किमान 3 ते 4 ग्राउंड बीम ह्या 10 फुटाच्या उंचीकरिता द्यावं लागणार आहेत. आणि आता आपण जर याच्यामध्ये जर ग्राउंड बीम जर दिल्या नाही तर त्याच्यामुळं काय होणार की जेव्हा आपण याच्यामध्ये माती टाकू किंवा मुरुम टाकू किंवा सँड टाकू तर त्याचं जे ओझं आहे, त्याचं ओझं जे आहे ते या नुसत्या भिंतींना जे आहे ते म्हणजे सपोर्ट नाही करणार, म्हणजे ते झेलू शकणार नाहीत भिंती. आणि मग त्याच्यामुळं काय होणार की ते भिंती ज्या आहेत त्या कोलॅप्स होऊन जाणार. कारण त्याच्यामध्ये 3 फुटापर्यंत त्यांची कॅपॅसिटी असते कोणताही लोड बिअर करण्याची. आणि 3 फुटापेक्षा जेव्हा जास्त लोड होतो त्यावेळेस त्या भिंती ज्या आहेत त्या कमकुवत होतात आणि भिंती ज्या आहेत त्या खाली पडून जाऊ शकतात. म्हणून प्रत्येक 3 फुटाच्या वर आपणाला एक 9 इंच बाय 9 इंचाचं कॉलम हा द्यावा लागतो. म्हणून आपल्याला काळजी काय घ्यायची आहे की मिनिमम कॉन्क्रीटचा जर रस्ता झाला असेल तर 2 फूट किंवा 2.5 फुटापर्यंत उंची घ्यावी. आणि जर कॉन्क्रीटचा रस्ता झालेला नसेल तर आपण 5 फुटापर्यंत हायेस्ट उंची घेऊया. आणि 5 फुटापर्यंत जर उंची घ्यायची असेल तर ग्राउंड बीम जर टाकली असेल तर पुन्हा ग्राउंड बीमच्या नंतर पुन्हा एक 3 फुटावरती तुम्हाला एक 9 इंच बाय 9 इंचाचं कॉलम म्हणजेच एक पुन्हा ग्राउंड बीम तुम्हाला टाकावी लागणार आहे, जेणेकरून की
जो मुरूम आहे, जी सँड आहे, त्याचा जो लोड आहे तो ती भिंत जी आहे ती बिअर करू शकेल. तर धन्यवाद आजच्या व्हिडिओकरिता आणि प्लीज सर्वांनी चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करायचे आहे. थँक्यू.